आजची रेसिपी रव्याचे कुरकुरीत वडे. एकदम सिंपल आणि अतिशय स्वादिष्ट. बाहेरून एकदम कुरकुरीत, तेवढेच आतून एकदम सॉफ्ट. आणि सोबतच बनवूया एक झटपट बनणारी टेस्टी चटणी. हे तुम्ही सुट्टीच्या दिवशी नाश्त्याला बनवा, पाहुणे आल्यावर बनवा किंवा चहासोबत बनवा. झटपट बनतात आणि एकदम सोप्या पद्धतीने. नमस्कार, मी अयोध्या. चला तर या अजिबात तेलकट न होणाऱ्या रवा मेदूवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी पहिल्यांदा गॅसवर कढईमध्ये 2 वाटी पाणी घालायचं. कुठल्याही वाटी किंवा कपाने मोजून घ्या. आता 1 टेबलस्पून तेल घातलं. नंतर 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार घाला. 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं कापून घातली. 1 मोठा चमचा तीळ घालणं ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल, पण याची टेस्ट खूप छान येते आणि न्यूट्रिशियस पण आहेत. अर्धा चमचा बारीक कापलेलं आलं, अर्धा चमचा हिरवी मिरची, 2 मिरच्या एकदम बारीक कापून घेतल्या. हे सर्व छान पाण्यात मिक्स करून घेऊ आणि पाण्याला उकळी यायची वाट बघूया. थोड्याच वेळात बघा मस्त अशी उकळी आलीये. आता सारख्याच वाटीने 1 कप रवा घेतलाय. गॅसची फ्लेम इथे आपल्याला कमी करायची आणि रवा यामध्ये घालायचा. हा रवा यात चांगला मिक्स करून घ्यायचा. कमी गॅसवर याचा घट्टसर गोळा तयार होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचे. या वड्यांसाठी 2 वाटी पाणी आणि 1 वाटी रवा हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. रवा जाड बारीक कुठलाही घेतला तरी पण चालेल. रवा छान शिजला, घट्ट गोळा तयार झाला. गॅस बंद करा आणि याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी असंच ठेवा. हे थोडंसं थंड होईल. तोपर्यंत वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट चटणी बनवू. त्यासाठी मिक्सर जारमध्ये पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव कप फुटाण्याची डाळ, 2 हिरव्या मिरच्या, तुम्हाला जेवढी चटणी तिखट हवी तेवढ्या घ्या, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 छोटी वाटी कमी आंबट दही, याऐवजी लिंबाचा रस पण घालू शकता. नंतर थोडीशी कोथिंबीर घातली. आता यात पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्यायची. तर चटणी आपली तयार झाली. एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली. ही चटणी अशी पण खायला एकदम भारी लागते, पण यात आपण तडका घालणार आहे. तडका पॅनमध्ये 1 चमचा गरम तेलात अर्धा चमचा मोहरी, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग आणि 1 लाल मिरचीचे तुकडे घातलेत. मस्त अशी ही चुरचुरीत फोडणी आता चटणीवर घाला. तर इथे आपली मस्त झटपट अशी टेस्टी चटणी तयार झाली. खायला 1 नंबर लागते. यानंतर आता 2 उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेतली आहे. यांना बारीक किसणीने किसून घ्यायचे. बटाटे किसून झाले. आता 10 ते 12 मिनिटांनंतर हा रव्याचा गोळा पण पूर्णपणे थंड झाला. खूप पण जास्त याला थंड होऊ देऊ नका, नाहीतर हा एकदम कडक होतो. हलकासा गरमच हा राहिला पाहिजे. आता जे बटाटे आपण किसून घेतले होते ते पण यामध्येच घालायचे. याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. छान असं हाताने मळत मळत एकजीव याला करून घ्यायचंय. तर यात काही गाठी असतील तर या आपल्याला हाताने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे आणि याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही फक्त रव्याचे पण हे वडे बनवू शकता, पण यात बटाटा घातल्यामुळे अजूनच टेस्टी लागतात आणि कुरकुरीत पण होतात. मस्त मऊसूत गोळा आपला तयार झाला. हातावर थोडंसं तेल लावायचं आणि एक छोटासा यातला गोळा घ्यायचा आणि लाडूप्रमाणे दोन्ही हातांनी याला पहिल्यांदा गोल करून घ्यायचं. नंतर हलकसं याला दाबत चपट करायचं आणि मध्यभागी असं होल करून मेदूवड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे वडा इथे तयार झाला. याच प्रकारे सर्व वडे आपल्याला तयार करून घ्यायचे. तर या प्रमाणामध्ये या साईजचे 18 ते 20 हे कुरकुरीत वडे तयार होतात. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून बघताय ते कमेंट करून सांगा, म्हणजे माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली ते मला समजेल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. हे वडे आता तळून घ्यायचे. वडे तळण्यासाठी तेलात सोडले तर तळताना लक्षात ठेवा की तेल हे कडकडीत गरमच असावं आणि गॅस पण मोठा ठेवा. 5 ते 6 मिनिट तळल्यानंतर तुम्हाला वाटलं तर गॅस कमी करा, म्हणजे मस्त असा कलर येईल आणि कुरकुरीत पण होतील. वडे तेलात सोडल्यानंतर लगेचच चमचा लावू नका. जरा वेळ तेलात यांना सेट होऊ द्या. हलकासा याचा रंग बदलायला लागला की उलट पलट करत छान असा सोनेरी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचंय. वडे चांगले तळले गेले, सोनेरी रंग आलाय. आता हे वडे तेल तळण्यासाठी एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे. पूर्णपणे यातलं तेल निघून गेलं पाहिजे. हे वडे जास्त तेलकट होत नाही. पूर्ण तेल निघून गेलं की या वड्यांना आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. अशाच पद्धतीने राहिलेले वडे पण मस्त असे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतले.
एक बॅच तळण्यासाठी 12 ते 15 मिनिट लागतात. एकदम मस्त कुरकुरीत हे वडे झाले, ना फुटले ना तेलात पसरले. तर रव्याचे वडे आपले तयार झाले. दिसायला एकदम कुरकुरीत आणि भारी वाटतात, पण आतून एकदम सॉफ्ट आहेत. खायला पण हे वडे एकदम टेस्टी लागतात आणि बनवायला पण एकदम सोपे आहेत. फक्त तळताना लक्षात ठेवा, तेल हे कडकडीत गरमच असायला हवं आणि गॅस पण मोठाच ठेवा. एकदम मस्त हे वडे बनतात. आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल हे वडे किती छान असे कुरकुरीत झालेत आणि या चटणीसोबत खायला तर तुम्हाला खूपच आवडतील. तर हे वडे एकदा नक्की बनवा. खाल्ल्यानंतर नक्की सांगा की कसे झाले. टिफिनला, नाश्त्याला ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा. परत भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.